माणसं ओळखीची नसतील कदाचित, पण या वाड्याच्या 4 भिंतींमधल्या आठवणी तर ओळखीच्या असतील। महादेव दादाच्या कोड्यांच्या आठवणी, छोट्या दिनूला सांगितलेल्या गोष्टींच्या आठवणी, तुम्हाला कसं ठाऊक? कोण आहात? कोण तुम्ही? मला अजूनही तू ओळखलेलं नाहीस। तुम्ही चांगले गृहस्थ आहात। कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तुम्हाला। पण माफ करा मला, मी नाही ओळखलं तुम्हाला। ह्या कोण आहेत? इथे का आल्यात? हिला तू आपली मैत्रीण समज, जीवा भावाची सखी। प्रिया, तू मला चांगला माणूस समजतेस ना? मग माझं ऐक, आज जाऊन जरा वेळ आराम कर। बाहुली, हिला आत घेऊन जा। जा चल जा बाळ। ये। श्रीराम श्रीराम। अरे आजोबा, आजोबा काय झालं? हा, काय होतं तुम्हाला? तुम्ही बसा बसा। आजोबा सावकाश। श्रीराम बसा। श्रीराम। आजोबा काय होतंय? काय होतं? बरं नाही वाटतं का? विष्णू काका, श्रीराम। विष्णू काका। आजोबा काय रे? सापडला? सापडला आधी? आजोबांना चक्कर आली। हा? मालक, मालक, मालक काय होतंय? बरं नाही वाटत? अरे त्या आदिनाथला शोधण्याच्या गडबडीत यांची मी गोळी द्यायला विसरलो। मी गोळी घेऊन येतो। मालक, आदिनाथ सापडल्याशिवाय औषधांचा काही उपयोग होणार नाही। तो सापडेल हो, मी गोळी घेऊन येतो। काही गरज नाही औषधांची। आदिनाथ सापडायला हवा। सापडेल सापडेल। शोधा त्याला। हो आजोबा। विष्णूला सांग। हो आजोबा, तुम्ही शांत व्हा। आदिनाथला शोध म्हणावं। हो आजोबा। त्याचा काही फोन आला होता का? आजोबा आम्ही शोधतोय त्याला। आजोबा शांत व्हा, तुम्ही शांत। आदिनाथचा फोन 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 येईल त्याचा। घे चहा घे दादा। तू काढला चहा? बसू ना कुठे? अरे देवळात गेलीये शुभ्रासाठी प्रार्थना करायला। मगाशी सांगून गेली ना तुला। मला? कधी? तू पेपरातल्या राजकारणात पोहत होतास ना तेव्हा। अच्छा अच्छा, असेल। तू नाही गेलीस मग देवळात? नाही। का? मग तुला चहा कोण देणार? अच्छा अच्छा, मला एवढा चहा केलायस तर तुलाही करून घ्यायचा ना चहा थोडा। नाही। का? हे नकोय मला चहा। अगं हो, पण चिडतेस का एवढी? मग तू काय असं खवचट शिक्षकासारखे प्रश्न विचारतोयस? कुसुम, उगाच वस्कर अंगावरती येऊ नकोस। मी कसल्या तरी विचारात आहे, दिसत नाहीये का तुला?
आता एकदम कसला विचार करतेस? दादा, आदी आणि शुभ्रा व्यवस्थित असतील ना रे? एकदम असं का अचानक विचार तुझ्या डोक्यात आला? नाही रे, असं एकदम विचित्र हुरहुर लागली आहे. सकाळपासून आधीचा फोन सुद्धा आलेला नाही. येईल, कामात असेल, करेल तू सावकाश. मी तुला काहीतरी सांगते आणि तू सारखा इकडे डोकं खुपसून बसलायस पेपरामध्ये, म्हणजे माझं काही ऐकायचंच नाहीये का तुला? ओके. हे घे, हे घे आणि फोन कर आत्ताच्या आत्ता ह्याला आधीला आणि विचार कसं आहे. आत्ता? हो आत्ता. बा, तू थोडा चहा घे. अरे नकोय मला. अगं थोडा घे ग. मी फोन करतो म्हटलं ना, नाही म्हटलं का? बर, चहा पी, मी करतो फोन. आजोबा बरं वाटतंय आता? बरं आहे, बरं आहे. शुभ्रा कशी आहे ते सांग. शुभ्राला आजोबा 1 मिनिट. हा, हॅलो. प्रिया, बाबा बोलतोय. हा बाबा बोला. सगळं ठीक आहे ना तिकडे? हो. नाही, नेहमीप्रमाणे तुम्ही काही फोन करणार नाही, मग आम्हाला काळजी वाटणार. तशी काळजी वाटली म्हणून फोन केला. ऍक्च्युली बाबा काय झालं की हा, द्या कारण द्या आता. नाही म्हणजे त्याचं काय झालं. हे बघ प्रिया, कारण देऊ नकोस. तुमची खुशाली कळली मला, समाधान झालं. ठेव फोन. हो बाबा, मी आता यापुढे आठवणीने करीन फोन. हा, हो केलास तू फोन. आणि बाबा कसे आहेत? आजोबा ना छान मस्त. बा ठीक आहे, ठेवतो. हा हां, बाय. चल बाय. काय म्हणाले? काही नाही, इन जनरल चौकशी केली आणि नशीब दादाबद्दल ते काही बोललेच नाही. हॅलो. हा प्रिया, अगं बाबाच बोलतोय. ज्याच्यासाठी फोन केला ते राहिलंच विचारायचं. जरा आधीला फोन दे. दादा, बाबाच आहेत पुन्हा. दादा कुठे विचारताय? काय ग, बोलतेस ना? हां बाबा, 1 मिनिट थांबा बाबा जरा. श्रीराम. तुम्हीच बोला आजोबा. श्रीराम. बोल रे मधू. अरे बाबा, नाही काही नाही. कुसुमला जरा आधीची काळजी वाटली म्हणून फोन केला. म्हणतात जरा बोलावं आधीची. झोपले आहेत पंत. काल रात्री शुभ्राला जरा अस्वस्थ वाटत होत, म्हणून तिच्या शेजारी बसून होता. जागाच होता बिचारा रात्रभर. तू म्हणत असशील तर उठवतो त्याला. नाही नाही, उठवू नका, झोपू दे त्याला. उठल्यावरती फोन करायला सांगा. पण ठीक आहे, सांगतो त्याला. तुम्ही बरे आहात ना बाबा? हो, मी बरा आहे. ठेवू फोन? हो ठेव. बा. आज पहिल्यांदाच तुझ्याशी खोटं बोललो मधू. बोलावं लागलं. माफ कर मला. श्रीराम श्रीराम.
हां, तू एक काम कर, मेहतांना फोन कर. करेक्ट, आपले क्लायंट. अरे नाही नाही, बरोबर आहे, पण कदाचित जर एखादी मीटिंग अचानक ठरली असेल तर, आणि त्यांना विचार की आधीशी काही कॉन्टॅक्ट झाला का म्हणून. ठीक आहे, तू चारूला फोन कर, उपेंद्रला फोन कर. हां, आणि मला कळव. मला लगेच कळव, मी वाट पाहतो. ओके. मालक, मालक थोडं दूध प्या म्हणजे बरं वाटेल. थोडं दूध प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. काय झालंय मला? तुम्हाला चक्कर आली होती. ती थोडी दगदग झाली ना म्हणून. थोडी. हे बघा मालक, मला या विषयावर काही बोलायचं नाही आणि तुम्ही बोलू नका. हे दूध घ्या. नाही, आदिनाथ आल्याशिवाय मी काहीही घेणार नाही. मला स्वस्थता लाभणार नाही. आजोबा घ्या ना प्लीज. मालक माझं ऐका, घ्या दूध. तुमची तब्येत ढासळली आहे. हो घ्या. ती होईल बरी हळूहळू. आपण हळूहळू तब्येत बरी होण्यासाठी आधी दूध घेतलं पाहिजे की नाही? मालक तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? ऐकणार नसाल ना तर मी पुन्हा सांगणार नाही, तुम्हाला सांगून ठेवतो. आणि मी देखील काही खाणार नाही 7 दिवस. मग होऊ दे माझं काय व्हायचं ते. तू परत एकदा आदिनाथाला फोन लाव. हो हो, लावतो मी. लगेच लावतो. रिंग वाजते. फोन लागला का रे? लागलाय म्हणजे रिंग होती पण उचलत नाहीये. मग अशी रेंज मिळत नव्हती, आता रेंज मिळते पण कुठे आहे? शुभ्रा कशी आहे ग? आजोबा झोप लागली आहे तिला, पण झोपेत सुद्धा खूप अस्वस्थ वाटते ती. श्रीराम श्रीराम. आदिनाथ, आदिनाथ. श्रीराम श्रीराम श्रीराम. प्रिया, मला वाटतं आता आपण पोलिसांना फोन करूया. आजोबा निदान ते वेळेत काहीतरी करतील. मी वझलवारांना फोन करते. अगं पण ते मुंबईत आहेत ना. आपण इथे वसईमध्ये पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली पाहिजे. हो, पण वझलवार आपल्याला मदत नक्कीच करतील ना. मी त्यांना फोन करते. कर कर प्रियाताई, लवकर कर. आता वेळ काढण्यात अर्थ नाही. कर लवकर. आदिनाथ, भुयार, आदिनाथ. शुभ्राताई, तू आजोबा मालक, जवळ थांब. आदिनाथ. शुभ्राताई. बसा. आजोबा पाणी हवंय? शुभ्राताई, शुभ्राताई, शुभ्राताई. आदिनाथ.
ते मी इथे कामासाठी आलो होतो त्यावेळेला हे ऑलरेडी इथे पडलेले होते. आदिनाथ 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 अहो काय झालं यांना? आदिनाथ उठा ना. आदिनाथ अहो इथे कसे आलात तुम्ही? काय झालं? काय झालंय? अहो हा इथे आला कसा पण? नाही मी तुम्हाला सांगितलं ना, मी आलो त्या ऑलरेडी ते पडलेले होते इकडे. आपण वेळ घालवण्यापेक्षा आधी बाहेर त्यांना घेऊन जावे. चला प्लीज. या, उठा. आधी उठ समोर.